आदरणीय आयुष्यमान शाहीर रामलिंग जाधव हे जवळजवळ 20 वर्षापूर्वी माझ्या घरी आले होते आणि तेव्हापासूनची आमची ही मैत्री आज आहे तशीच आहे. एक अनोखा शाहीर म्हणून मी काय म्हणतो त्याचा काय का अण्णा असा शब्द आलेला आहे. अण्णा म्हणजे अण्णा भाऊ साठे म्हणून म्हणायचं की शाहीर मी अनोखा, शाहीर मी अनोखा, शाहीर मी अनोखा रामलिंग पाहिला, 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 शाहीर मी अनोखा रामलिंग पाहिला. अण्णा भीमाच्या गाण्यामध्ये रंग पाहिला, अण्णा भीमाच्या गाण्यामध्ये रंग पाहिला, अण्णा भीमाच्या गाण्यामध्ये रंग पाहिला, अण्णा भीमाच्या गाण्यामध्ये रंग पाहिला. यांच्याकडून 100 रुपये आहेत. धन्यवाद. कित्येक शासनाचे पुरस्कार मिळाले, एक शासनाचे पुरस्कार मिळाले, एक शासनाचे पुरस्कार मिळाले, कित्येक शासनाचे पुरस्कार मिळाले. याचा हो गायकीचा न्यारा ढंग पाहिला, रंग पाहिला, रंग पाहिला, रंग पाहिला. ऐका, गाण्याचे शब्द फार कष्टाने कवीने लिहिलेले असतात आणि ते लोकांच्या कानापर्यंत गेले पाहिजे म्हणून म्हणायचं निर्व्यसनी गायक निर्व्यसनी, वा वा, क्या बात आहे. निर्व्यसनी गायक राय गोड गळ्याचा, निर्व्यसनी गायक आहे हा गोड गळ्याचा, निर्व्यसनी गायक आहे हा गोड गळ्याचा, निर्व्यसनी गायक आहे गोड गळ्याचा, निर्व्यसनी गुरुच्या सदा संग,
त्याशिवाय पुरुष मग तो कलावंत असो नाही तर कोणी असो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून म्हणायचंय वरती साथ दिली वरती साथ दिली महापत्नी विजयाने. वरती साथ दिली महापत्नी विजयाने. वरती साथ दिली महापत्नी विजयाने. जोडा असा एकमेका संग मित्र एका अपघातातून वाचला म्हणून म्हणायचंय तो जीव घेण्या अपघातामधून वाचला. तो जीव घेण्या अपघातामधून वाचला. चंग चंग बाधला. यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे धन्यवाद. गाण्याचा शेवट आहे किरण या माझ्या मित्राने गाठावी 100. आकाशी झेप घेणारा विहंग कार्यक्रम सुरू करा. आता कार्यक्रमाला चांगली रंगत भरते. बरेच गायक यांनी आपलं कार्यक्रमाचं स्वरूप कार्यक्रमाचा विषय ध्यानात ठेवून सगळी तयारी करून आलेली मला वाटतं हे कलावंत दिसत आहेत. आता आपल्यासमोर मैना गोकाटे, चंद्रकला गायकवाड, सुषमादेवी हे अजून शिल्लक आहेत. आमची ही कविता पुणेकर शिल्लक आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की थोडंसं आपण ज्या विषयाला घेऊन या ठिकाणी एकत्र जमलो आहोत
तो विषय आहे ज्येष्ठ शाहीर रामलिंग जाधव यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा. तर या विषयाचं गाणं भले तुम्ही मोकळा अंतरा गा चालेल, परंतु ते विषयाचं गाणं थोडंसं बरं वाटतं सर्वांना. तर मी आता आपल्यासमोर या ठिकाणी मैना कोकाटे सर्व कलावंत बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना सप्रेम जय हिंद. कारण दादाला मी सांगितलं होतं पत्रिका द्यायला आले तेव्हा, दादा मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येते, पण माझी तब्येत बरोबर नाही आहे. एक माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे. रामलिंग जाधव हे मला माझे मोठे भाऊ आहेत आणि त्याहीपेक्षा मोठे मला तर वाटतं आज की सोन्याचा दिवस निघाला. माझ्या बाजूला माझा भाऊ उभा आहे विष्णुश्री. खरंच सोन्याचा दिवस निघाला. आज 5-6 वर्ष झालं आम्ही एकमेकाला बोलत नाही. मला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. जय भीम.